चला सामन्या लगेच करूया आपण सुरुवात. बालकुम बॉईज आपला राखीव खेळाडू प्रतिनिधी पाठवा. आलेत, धन्यवाद. फलंदाज नाव सांगायचे. रोहन आणि प्रणीत. स्ट्राईकला रोहित. रोहन आणि प्रणीत. स्ट्राईकला रोहित. रोहन आणि प्रणीत. आणि गोलंदाज आहेत WCA संघाकडून सुधीर. केस WCA टीम 2 सामन्यातून 2 पराभव या टीमच्या वाट्याला आलेले आहेत. चांगली सुरुवात. अपील आणि फलंदाज रोहन. कॉडबियन बाद चांगला झेल एस्टनच्या मागे. या सामन्यातून चांगली सुरुवात आहे. WCA संघाचा गोलंदाज सुधीर कडून पहिले चेंडूवर विकेट. प्रज्वल न्यू बॅटर. प्रज्वल रोहित. नवीन फलंदाज रोहित. चला चला अधिक वेळ घेऊ नका आपण. गोलंदाज सुधीर. हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे. एक सिंगल धाव लेगबायच्या स्वरूपात. डावाला झालेली सुरुवात. बालकुम बॉईज अतिरिक्त धावसंख्येनं संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. रोहित. प्रणीत स्ट्राईकला. इथे चेंडूला अगदी उडवलाय. बघूया चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 7. ते अजून एक चांगला फटका. अप्रतिम. लांब असलाम आणि उंच उंच. प्रणीतच्या बॅटमधून हे फटके आलेत. प्रणीत चांगली सुरुवात करताना. धावसंख्या 13. WCA या संघाला सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण की 2 सामने आधी त्यांनी गमावलेत. इथे देखील उडवलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. इथे प्रणीतची विकेट.
बाद झालेत रोहित आणि प्रणीत. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रज्वल आलाय. बालकुम बॉईज टीम 5 चेंडू झालेत. शेवटचे 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. P1 चं ओव्हर सुधीर याचं प्रगती पदावर. दोन्ही फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. 2 षटकार जरूर खाल्लेत मात्र 2 सलामीवीर देखील बाद केलेले आहेत गोलंदाज सुधीरनं. हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केलाय चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग रिझनच्या दिशेनं. हा येतोय चौकार. चौकारानं धावसंख्या पोचली ती 17 अंकावर. चॅम्पियन ट्रॉफी 2025 साई स्पोर्ट ठाणे आयोजित या स्पर्धेमध्ये 5 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. GTC लाईव्ह, लियन डीजे, चांगला मंडप डेकोरेटर. अगदी स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजित केलेली आहे. गोलंदाज संतोष. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी लेट कट केलाय. चांगली फिल्डिंग थर्ड मॅन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त 1 सिंगल धाव मिळेल रोहितला. संघाची टोटल 18 झालेली आहे. प्रज्वल साठी हा चेंडू अगदी शॉर्ट पिच डिलिव्हरी होतोय. त्याच्यावर पुरेपूर फायदा उचललाय. ताकद भरपूर आहे या फलंदाजामध्ये आणि चेंडू सीमा पार षटकार. 24 धावा. 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 24 धावा लागलेत. सुरेख फटका. सुरेख अगदी बॅटच्या मधोमध घेतलाय. ऑन दी ऑफ च्या अंदाजानं अगदी हा चेंडू लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर. दोन मध्ये 2 टोकलेत. इथे अगदी हा चेंडू देखील उडवलाय. बघूया काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर. हा सलगचा 3रा षटकार आलाय प्रज्वलच्या बॅट मधून आणि धावसंख्येला आकार आला. झाली 36. बघा यानंतरचे पुढील दोन्ही संघटक आपण तयार व्हायचंय. साई स्पोर्ट आणि FRSPL. यानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम आपण तयार आहात. हा चेंडू मिस केलाय. प्रज्वल थोडासा नाराज आहे फटक्यावर. हा चेंडू तितका खराब नव्हता. ते सर्रा टाकलाय. दिशा खराब. पंचांचा इशारा येतो वाईट. धावसंख्या 37. 37. 1 ओव्हर 5 चेंडू. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजी. बघा संतोषनं आपला अँगल चेंज केला आणि अगदी 2 चेंडू प्रज्वलला डॉट टाकलेत राऊंड विकेटनं. दोन ओव्हर
2 बाद 37. 18.50 सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 37 धावा. ओव्हर नंबर 3 साठी अभिषेक. साई स्पोर्ट ठाणे आणि FRSPL यानंतरचा सामना असेल. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. 2 ओव्हर कंप्लीट झालेत. तिसरा ओव्हर इथे अगदी चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मॅन रिझन मधून डीप थर्ड मॅनला. हा येतोय चौकार. चेंडूची लेंथ ओळखली होती. हलक्या हाताने चेंडूला अगदी गली क्षेत्रामध्ये खेळून काढलं होतं. फलंदाज रोहितनं. धावसंख्या 41. 2 ओव्हर 1 चेंडू म्हणजे 13 चेंडू मध्ये 41 धावा. इनसाइड आउट खेळलेत. बघूया पॉइंट ला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल. एक्केचाळीस धावा. नवीन फलंदाज सुमित. दोन ओव्हर 2 चेंडू आणि बालकुम बॉईज टीम 3 बाद 41 वर. चला जरा फास्ट केला. आजच्या दिवसातून आपण 7वा सामना पाहतोय. हा फटका चांगला आहे. बघूया कौस्तुभ चेंडूच्या समोर चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे पूर्ण केलेत. 2 धावेनं संघाची टोटल 43. 15 चेंडू मध्ये 43. हा फटका ऑन साइडला. अंधी कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. फक्त मिळेल एक सिंगल. सिंगल न धावसंख्या 44. 44 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 दिवस रात्र खेळवली जाणारी स्पर्धा आणि चांगलं स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग. काय चेंडू पकडलाय. वाह अप्रतिम. प्रज्वल आणि सुमित सिंगल डबल न धावा बनवण्याचा प्रयत्न करतात. एका भागीदारीची गरज आहे. ओव्हर नंबर 3 चा शेवटचा चेंडू आहे. ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत. चांगला झेल. चार बाद धावा बनलेत 45. आनंद चांगला झेल टिपलाय. ती किती बोलते. क्या बात है. वय वर्ष 48. आमच्याकडे देखील भिवंडीमध्ये 40+ क्रिकेट खूप खेळला जातोय.
भिवंडीमध्ये 40+ 3 संघटना आहेत आणि 150 पेक्षा जास्त संघ 40+ क्रिकेट खेळतात. भिवंडीमध्ये रेग्युलर क्रिकेटपेक्षा 40+ क्रिकेट जास्त खेळला जातोय. तीन ओव्हर मध्ये आले 45 आणि उर्वरित 3 ओव्हर मध्ये बघूया. प्रज्वल चांगली फलंदाजी करतात. नवीन फलंदाज आलेत. नेट नंबर 6 वर ऋतिक. गोलंदाज आहेत सागर. सागर फुलटॉस आणि फुलटॉसला फेकून दिलाय सीमा पार. प्रज्वलनं टोकलाय षटकार. एकावन्न धावाचा आकडा गाठलेला आहे 19 चेंडू मध्ये. हा चेंडू सुरेख होता. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकला होता. दुसरी धाव तेज तरार पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऋतिक चांगली साथ देतात प्रज्वलला. ऋतिकला ठाऊक आहे जास्त जास्त स्ट्राईक प्रज्वलला राहिली तर एक चांगली टोटल बालकुम बॉईजच्या संघासाठी हा फलंदाज बनवू शकतो. 53 धावा. इथे हा चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल पोचली ती 54. 54 धावा झालेत. 3 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे 20 चेंडूमध्ये या 54 धावा लागलेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात बालकुम बॉईज या टीमच्या फलकावर हा चेंडू सुरेख सुरेख चेंडू फेकलाय. बीट केलाय फलंदाज प्रज्वलला. डॉट बॉल. 3 चेंडू अजूनही या चौथ्या ओव्हरचे शिल्लक आहेत. रनअप चांगला आहे गोलंदाज सागरचा. चेंडू किती गतीने येईल याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. खांद्याचा भरपूर वापर करतात. चांगले गोलंदाज आहेत. रनअप कायसा स्लोअर पाहायला मिळतोय मात्र चेंडूला गती चांगली देत आहेत. 55 धावा. 3 ओव्हर 4 चेंडू आणि 55 धावा लागलेत. चॅम्पियन ट्रॉफी बघूया कोण उचलून जाईल. मानकुलीच्या क्रीडानगरीतून 5 संघ सहभागी झालेत. हा फटका चांगला आहे. अगदी चेंडू चाललाय हवेमध्ये तरंगत सीमा पार. प्लस 61 धावा 23 चेंडू मध्ये. 1 चेंडू या ओव्हरचा. गोलंदाज सागर ओव्हर द विकेट नाव मार्गस्थ होत आहेत. इथे देखील फटका उडवलाय. उंची मिळाली लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. नक्कीच असे झेल हवेमध्ये तरंगतात तेव्हा घेणं खूप कठीण असतं. अंदाज बांधणं खूप कठीण होतं. धावा मिळतील 2 धावेनं 4 ओव्हरची समाप्ती आणि 4 बाद 63 धावा. 2 धावा. चांगली टोटल आहे. बालकुम बॉईज टीमनं आज पहिलाच सामना जिंकून या स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. FRSPL या टीमला पहिल्याच सामन्यातून त्यांनी पराभूत केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर सत्य 11 या टीम समोर आज संघ पराभूत झालाय आणि तिसरा सामना इथे खेळतात.
अमोल अमोद इथे काय घडलं, एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. प्रज्वल स्ट्राईकला होते आणि मला वाटतं बॅटला चेंडू स्पर्श झालाय. पंचांचा इशारा येत नाही म्हणजे नक्कीच इथे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालाय. लेगबायचा इशारा आहे. धन्यवाद. खूप उशिराने सरांनी निर्णय दिलाय, हरकत नाहीये. धावसंख्या 64, 64 धावा. जी धावसंख्या बालखुम बॉईजला हवी होती ती धावसंख्येचा आकडा आता पाहायला मिळतोय. अमोलचा हा चेंडू एका टप्प्यानं चेंडूला उडवलाय. सीमा पार चौकार. अडुसष्ट धावसंख्या लागलेली आहे. 107 धावांचा विक्रम सत्या 11 या टीमच्या नावावर आहे. इथे देखील चांगला संपर्क झालाय. चांगले प्रयत्न आपण पाहिले होते कौस्तुभ करून. ऋतिक चांगल्या लयमध्ये आहेत. 4 चेंडूमध्ये 18 वर खेळतात. 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी. इथे देखील चेंडूला उडवलाय लांब लांब आणि उंच उंच षटकार. चांगली चांगली टोटल आहे. 8-0. इथे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जज करतायत आणि झेल केलंय धरतीला दान. जीवनदान दिलंय ऋतिकला. तीच बात करण्याची संधी चालून आली होती. ऋतिक देखील असतात. 81 धावा. अमोद शेवटचा चेंडू फेकतील. ओव्हर नंबर 5. प्रज्वल साठी चेंडू बॅटला चाटून चेंडू चालला अगदी डीप. फाईनली एक रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सीमा पार चौकार. 85 धावा. आणि पॉवर प्ले P2. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाज अभि. बघूया कोण गोलंदाज येईल. सध्या प्रज्वल आणि ऋतिक चांगल्या लय मध्ये आहेत. चला पुढील दोन्ही टीम आपण देखील नाणेफेकीसाठी तयार राहा. साई स्पोर्ट ठाणे आणि FRSPL दोन्ही टीम दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. आणि गोलंदाज सांघिक 6 आणि वैयक्तिक 2 अभिषेक. बॅटिंग पॉवर प्ले. शेवटच्या ओव्हर मध्ये फलंदाजानं अभिला चॉईस केलेला आहे. बघूया 85 धावा. सुरेख चेंडू अगदी चेंडूला खोदून काढलाय. गॅप मधून चेंडू सीमा पार येतोय चौकार. ऋतिक हा चेंडू वाईट. पंच आमच्याकडे बोलतायत. चला पुढील दोन्ही टीम
साई स्पोर्ट ठाणे आणि FRSPL दोन्ही टीम धरून आपण नाणेफेकी करणार आहोत. शेवटचे 5 चेंडू आहेत. हा फटका बघूया फसलाय. कौस्तुभ चांगला झेल जज करतायत. वा वेल जज कॅच. चला FRSPL टीम चे संघने घ्या. आपण शेवटचे 4 चेंडू आहेत या इनिंगचे. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. साई स्पोर्ट ठाणे टीमचे संघने किती उपस्थित आहेत. FRSPL टीम चे संघने या आपण आजच्या दिवसातून आपण 8व्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. तब्बल 11 सामने अंतिम सामना पकडून चॅम्पियन ट्रॉफी 2025 साई स्पोर्ट. इथे चेंडू बघूया. अगदी हलक्या हातानं केलून काढलाय. इथे चेंडू चालला अगदी सीमा पार. साई स्पोर्ट न देखील सत्य 11 या संघासमोर दुसऱ्या सामन्यातून 94 धावा बनवल्या होत्या. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज सिली मिडॉन रिझन मधून झेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगले प्रयत्न होते अभिजय. नक्कीच कौस्तुभचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी बॅकअपसाठी खूप धावून गेले होते. मिडॉप रिझन मधून जवळजवळ त्यांनी देखील सिली मिडॉनचं अंतर कापलं होतं. नाईन्टी 95 धावा लागलेत. इथे हा फटका चांगला आहे प्रज्वलच्या बॅट मधून. अजूनही एक चेंडू शेष आहे. शेवटचा एक चेंडू बघू. 107 च्या पुढे आणि इथे बरोबर 107 चा आकडा सत्य 11 या संघाच्या बरोबरीनं बालकोम बॉईज टीम मध्ये देखील लावलेला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि साई स्पोर्टला गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. नक्कीच आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर सलगच्या दुसऱ्या सामन्यातून 107 धावा इथे बनलेत आणि 108 धावांचं आव्हान उभं केलं आहे. WCA या टीम समोर कडवं आव्हान असेल. 85 बनवायचे होते तेव्हा 83 बनवल्या. 79 बनवायचे होते तेव्हा 62 बनवलेत. आता 107 बनवायचे आहेत. तर बघूया WCA हा संघ 108 बनवेल का. चांगली टीम आहे. फलंदाजी चांगली करावी लागेल. धावा बनतील. मात्र जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समर्थन कक्षामधून ऐकूया. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मनोज ठाकरे यांचा आवाज. तत्पूर्वी जाऊया DJ लियान च्या माध्यमातून ऐकूया संगीत DJ.
केली जाते. आगाज सुरुवात अकाउंट ओपन केले जाते. खास करून आपण पाहतोय सागर याच्या बॅट मधून. या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस उडवला जरूर आहे परंतु मिस टाइम झालेला आहे. क्या बात आहे, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. आतमध्ये जातोय. यांना मात्र खाताही ओपन करता आलं नाही आहे आणि पहिल्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात बाद होऊन आपण पाहतोय डगआउट मध्ये. अतिशय शांतता पसरलेली आहे. 108 धाव बनवायच्या आहेत आणि आपण पाहतोय अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिले गेले आहे रोहन यांच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चं भव्य दिव्य असं आयोजन. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावची या ठिकाणी आपण पाहतोय होते सांगता. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना WCA वर्सेस बालखम बॉईज या दोन टीम मधील द्वंद्व युद्ध. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या इनिंग मध्ये अफलातून. या वेळेस आपण पाहतोय एफर्ट खूप चांगला होता परंतु झेल काही कन्वर्ट करता आलं नाही आहे आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. बालकुम बॉईजने आपण पाहिल्या 2 सामने याआधी खेळलेले आहेत. त्यातील एक सामना विजय संपादन केला आहे आणि आपण पाहिले तर WCA या संघाने आपण पाहिले 2 सामने खेळलेले अगोदर आणि दोन्ही सामने आपण पाहतोय पराभूत झालेले आहेत आणि तिसरा सामनाही त्याच मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस उडवला जरूर आहे परंतु उंची जास्त लांबी कमी आहे परंतु गॅप आहे त्या ठिकाणी. दुरून प्रज्वल गेला जरूर परंतु चेंडू थांबणार नाही. गेला सीमापार चौकार. झाला चौकार. धावसंख्या 6 या अंकावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. नो डाऊट चेंडू जाईल सीमा पार. येईल चौकार. दहा या अंकावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. चौकारांचे एक हॅट्रिक मयूर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. प्रज्वल पाहूया नवीन गोलंदाज या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु शरीराचा या ठिकाणी वेध घेतला जातोय. निर्धावची या ठिकाणी केली जाते सांगता. 108 या ठिकाणी धावा जमा करायच्या आहेत आणि दुसरी वेळ आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिल्या या धावा बनवण्यासाठी या अगोदर आपण पाहिलं तर बालकुम 7-11 या संघाने बनवल्या. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 107. इथेही आपण पाहिलं तर बालकुम संघानेही 5 गाड्यांच्या मोबदल्या बनवल्या 107 आणि इथं मात्र फाईट देत असताना एक चांगली सुरुवात. केली तर कुठेतरी मॅच मध्ये बनवून राहू शकतायत. षटकार आला या ठिकाणी सुधीर यांच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा प्रज्वल टर्न होतोय. आता मात्र चांगला चेंडू आहे, क्या बात आहे. हा मात्र खूप दर्जेदार क्वालिटीचा चेंडू निर्धावचे होते सांगता या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये आपण 250 पाहायला मिळाली. सूरज याने 22 चेंडूमध्ये 57 बनवल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर महेश याने 23 चेंडूमध्ये 51 अशा 2 खेळाडूने या स्पर्धेमध्ये 250 पाहायला मिळाले आहेत. यावेळेस चांगला फटका आहे, पाहूया. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, अडवला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. सर्वात पहिले पाहायला गेलं तर बालकोम बॉईज या संघाने 87 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर साई स्पोर्ट ठाणे यांनी 94 धावा बनवल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम जो होता तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला 11 या संघाच्या बाजूने. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळते बालकोम संघाने सुद्धा तेवढ्या धावा 107 कुटताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे, पाहूया दुसऱ्या ओव्हरतील. इथं मात्र बिग हिट घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत आहे. 1 बॉल सी मार्शे बाहेर, चौकार. ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 22 आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारला गेला आहे, घेतला गेला आहे. सुमित यांना या ठिकाणी आपण पाहतोय टार्गेट केलं जाते. सुमित कशा प्रकारे गोलंदाजी करेल पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी पाहूया. अतिशय जिद्दीने चिकाटीने संघर्षाने क्रिकेट खेळलं गेलं. पहिल्या इनिंगमध्ये अफलातून फलंदाजी 107 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते या ठिकाणी 23 या अंकावरती. अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण पाहतोय मोठं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत कुठेतरी फलंदाजीमध्ये कमीपणा पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर पाहायला मिळतात परंतु गोलंदाजी धार भरपूर चांगली आहे. पहा इथेही काय चेंडू हाताळला गेला. पूर्णपणे चकित अचंबित होत असताना फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निर्धावची सांगता या ठिकाणी सुधीर याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा पाहूया. या वेळेस मात्र उडवलाय, पाहूया. उंची जास्त लांबी काय गाठता येत नाहीये आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. या वेळेस आल्या आल्या
दे धमाका दे तडाखा, चेंडू जात सीमा पार, बिगड षटकार. क्या बात. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक धाव कंप्लीट केली जाते. 30 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस ऑफ ड्राईव्ह प्रज्वल आहे त्या ठिकाणी आपण पाहतो. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 31 धावा धाव फलकावरती गणल्या जातात, लागल्या जात आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 30 कंप्लीट होते. धावसंख्या धाव फलकावरती 31. अजून 3 षटकामध्ये भरपूर धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. अठरा चेंडू आणि 77 धावा विजयासाठी हव्या आहेत. 25 पॉइंट या ठिकाणी आपण पाहिलं तर 67 रन रेट अजूनही शिल्लक आहे विजयाच्या समीकरणासाठी. सामना खूप दूर चाललेला आहे, परंतु याची फॉर्मॅलिटी इथे या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. अमई नवीन गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढे चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. यस, या ठिकाणी आपण पाहतोय की समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते. या ठिकाणी ग्राउंडमध्ये फ्लड लाईट चालू करण्यासाठी वायरमॅन लाईटमॅन कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. जीत माले आपण कुठे असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. जीत माले आपण कुठे असाल तर प्लीज संपर्क साधून आपण फ्लड लाईट चालू करायचे आहेत. यावेळेस पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथं निर्धावची होते सांगता. 15 मध्ये 76. क्या बात आहे. आता तर अतिशय कठीण सामना बनला गेला आहे. आपण एक सामना बघितला तो चेस झाला होता, त्याच्यानंतर मात्र कुठलाही सामना इथं चेस करताना पाहायला मिळाला नाही आहे. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु झेल काय भेटला नाही आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 31 अंकावरती, 33 अंकावरती. एक रनरेट साठी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी जर विचार केला तर खास करून WCA या संघाने पहिलेच 2 सामने गमावलेत आणि तिसरा सामनाही गमवायच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच या स्पर्धेमधून बाहेर निघण्याच्या तयारीमध्ये. इतर रागा तावाने फटका जरूर मारला जातोय, परंतु तोही फटका सीमापार जात नाही आहे. दुसरीची कॉलिंग केली गेली आहे. धोकादायक रन या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 35 धावसंख्या धावफलकावरती. 13 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता आहे. अजून भरपूर धावांची गरज. या सामन्याची फॉर्मॅलिटी या ठिकाणी औपचारिकता उरलेली पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता. 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला पाहतोय आपण खेळून काढलेला आहे आणि इथे मात्र एकच धाव घेतली जाते. चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. भव्य दिव्य असं क्रिकेटचा महासंग्राम पॉवर्ड बाय साई स्पोर्ट ठाणे. लीग मॅचेस आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली. खास करून सौरव यांनी घेतलेली खूप सारी मेहनत या पूर्ण स्पर्धेमध्ये. सिंहाचा वाटा त्यांचा पाहायला मिळतोय आणि सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा वाद विवाद न होता अतिशय चांगल्या पद्धतीने साखळीच्या या मॅचेस पूर्णपणे होत असताना पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात फ्लडलाईट ही चालू होईल. या क्रिकेटला अजून एक रंगतदार अवस्था निर्माण होईल.
अजय नवीन गोलंदाज देतोय गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र आपण पाहतो ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस होतोय आणि अचूकरित्या तीही दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 ने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 38. 38 ऑन द बोर्ड आणि इथे मात्र विकेटचं पतन. या धावा बनणार नाहीत. एवढ्या धावा अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीत माली आपण कुठे असाल तर प्लीज संपर्क साधायचा आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लाईट चालू करायची आहे. त्यासाठी आपण संपर्क साधायचा आहे. धावसंख्या पाहतोय आपण 40 या अंकावरती. या ठिकाणी पाहतोय आपण व्हाईट बॉलची होते सांगता 41 अंकावरती जाऊन पोहोचते धावफलक. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एखाद्या इनिंग मध्ये सर्वाधिक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन जर कोणाचं असेल तर प्रज्वल यांचं पाहायला मिळतंय. आणि जर आपण पाहिलं तर सूरज यांचंही एक चांगलं प्रदर्शन. त्यांनीही 1 धाव देऊन 1 गडी बाद केला होता. गोलंदाजीचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक एका षटकामध्ये धावा खर्च करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सागर 23 धावा, दिलीप 21, मुकेश 24, सुधीर 22 आणि आंबेश यांनी 28 धावा. अच्छा, या दिवसाचा सर्वाधिक धावा खर्च करणारे गोलंदाजांची यादी आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ येतो या ठिकाणी पाहायला मिळते. षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली तर सूरज, महेश, प्रज्वल यांनी केलेले आहे. बॅक टू बॅक 3 षटकार लगवण्याचा विक्रम या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर पाहूया या ठिकाणी उडवला गेला आहे चेंडूला. पाहता पाहता यस, चेंडू मात्र जातोय सीमा पार. षटकार. आतापर्यंत आपण पाहतोय FRSPL या टीमने 3 सामने खेळलेले आहेत. त्यातील 1 सामना विजय केलेला आहे. बालकुम बॉईज शेवटचा चेंडू आहे. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढे पाहू शकता आपण 48-48 या अंकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर 5वं होतंय कंप्लीट. 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय 12 धावा आलेल्या आहेत. 4थ्या षटकामध्ये 4 धावा, 3ऱ्या षटकामध्ये 9, 2ऱ्या षटकामध्ये 12 आणि पहिल्या षटकामध्ये 10. पाहूया शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये किती धावा या ठिकाणी खर्च केल्या जातील प्रज्वल या गोलंदाजीच्या माध्यमातून. आज अतिशय प्रभावी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. म्हणजे आजच्या दिवसातून जर मारवाडी गोलंदाज जर कोण असेल तर प्रज्वल, ज्याने कमी धावा आतापर्यंत खूप खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू
यावेळेस मात्र या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. खऱ्या अर्थाने आज प्रज्वलने फलंदाजी ही चांगली केली, गोलंदाजी ही चांगली केली. 250 सुद्धा पाहायला मिळाल्या. सर्व हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिली मॅच पाहिली तर हाय स्कोर 88 धावांचं होतं, दुसरी 87, तिसरी पाहिली तर आपण 85, चौथी मात्र कुठेतरी कमी धावांची पाहायला मिळाली होती. त्यानंतर आपण पाहतोय 6वी मॅच जी होती तीही हाय स्कोर आणि 7वी मॅच तीही हाय स्कोर 107 धावा बनवल्या होत्या. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. उर्वरित 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. यानंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आयोजक संघ अर्थात साई स्पोर्ट ठाणे वर्सेस FRSPL या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी उडवला आहे आणि चेंडू मात्र जातो सीमापार. क्या बात आहे, चौकार. होते तयार. काय घडेल या चेंडू वरती. इथेही चेंडू मात्र जातोय थर्ड मॅनच्या रिजनला. सीमापार, चौकार. जीत माली प्लीज फ्लड लाईट चालू करायची आहे. जीत माली विनंती असेल. अशा रीतीने आपण पाहतोय एक अधिक ताकदीने विजय संपादन करताना पाहायला मिळतंय. बालकुम बॉईज